हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. परंतु मागील काही आठवड्यांपासून या मालिकेत जे काही होत होतं त्यामुळे प्रेक्षक भलतेच नाराज झाले होते. ज्यांना ही मालिका आवडते त्यांचं सुद्धा मन ही मालिका दुखावत होती. मग या मालिकेची TRP ही कमी होत चालली आणि प्रेक्षकांना ही मालिका आवडेनाशी झाली होती. मालिकेचं जहाज हे पाण्यात बुडतं की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पण मागील काही एपिसोड्समध्ये या मालिकेत असे काही ट्विस्ट आली आहे ज्यामुळे प्रेक्षकांचा इंटरेस्ट हा पुन्हा एकदा वाढलाय आणि हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका पुन्हा एकदा सगळ्यांना आवडायला लागली. मग असं नेमकं घडलंय तरी काय आणि पुढील काही एपिसोडमध्ये आणखीन असं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, या मालिकेत आपण पाहत होतो की कृष्णाला फक्त त्रास त्रास आणि त्रासच होत होता. कृष्णा ही किती चांगली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इमानदार आहे, कष्टाळू आहे आणि दुष्यंतवर तिचं किती प्रेम आहे. तिचा सगळ्यांवरच विश्वास आहे, सगळ्यांवर भोळा भाबडा विश्वास ती ठेवते. त्यामुळेच तिला खूप त्रास होत होता. सगळेच तिला त्रास देत होते. कृष्णावर काहीतरी संकट येणार आणि कृष्णा या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधणार. परंतु या संकटातून बाहेर येता येता कृष्णाचे जे काही हाल होत होते, अपमान होत होता, त्रास होत होता, तो पाहून सगळ्यांनाच दुःख होत होतं. आपले प्रेक्षक चांगलेच दुःखी झाले होते. त्यामुळे ही मालिका पाहावी की नाही असं झालं होतं. पण मागील 2-3 एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. असं काहीतरी घडलंय ज्यामुळे प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. मग नेमकं असं घडलं तरी काय? तर मैत्रिणींनो, मागील आठवड्यात आपण पाहिलं की पूजाने म्हणजेच सोफिस्टिकेटेड स्टँडर्ड पुण्याच्या गौतमी केळकरने एक मोठा प्लॅन बनवला. दुष्यंतला आपलं बनवण्यासाठी दुष्यंत विरुद्ध तिने एक मोठं कारस्थान रचलं. दुष्यंतचं गौतमीवर म्हणजेच पूजावर प्रेम होतं. पण हे प्रेम का नाहीसं झालं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे दुष्यंतने पूजाला आणि त्याच्या बॉसला रहेजाला एकाच बिछाण्यावर पाहिलं होतं, एकत्र पाहिलं होतं. गौतमीने आपला विश्वासघात केलाय त्यामुळे दुष्यंत हा तिच्यावर खूप चिडला होता. आणि जर आपण हे कारणच नाहीसं केलं, हे गोष्ट खोटी आहे हे दुष्यंत समोर सिद्ध केलं तर दुष्यंतचा राग हा हवेत विरून जाईल आणि त्यानंतर त्याचं प्रेम पुन्हा एकदा जागं होईल. तो कृष्णाला सोडून माझ्याकडे परत येईल आणि मग मी आणि दुष्यंत लग्न करू. पूजा आणि दुष्यंतचं लग्न होईल. पूजा ही रांगणे पाटील घराण्याची सोफिस्टिकेटेड स्टँडर्ड मॉडर्न सून बनेल असं पूजाला वाटलं आणि तिने मोठं कारस्थान रचलं. तिने चक्क चार्लीला हाताशी घेऊन रहेजाला गावात बोलवलं. पण त्याच्या आधी पूजा ही पुण्यात गेली होती आणि तेथे या रहेजाची चांगलीच धुलाई केली. रहेजाला वॉर्निंग दिली, धमकी दिली की तुझ्यामुळे माझं आणि दुष्यंतचं नातं मोडलंय, त्यामुळे आता गप्प राहायचं आणि माझ्या विरुद्ध दुष्यंतला काहीच सांगायचं नाही. उलट मी जे सांगतेय ते दुष्यंत समोर जाऊन बोलायचं. रहेजा चांगलाच घाबरला होता त्यामुळे तो यासाठी तयार झाला. मग दुष्यंतच्या गावी तो आला आणि दुष्यंतला त्याने एक गोष्ट बनवून सांगितली की तू मला आणि गौतमीला एका बिछाण्यावर पाहिलं, पण त्यात गौतमीची काहीच चूक नव्हती. ती तर मला अशीच भेटायला आली होती. मी तिला भेटायला बोलवलं आणि तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि तिचा फायदा उचलला. तू जे पाहिलं ती फक्त नाण्याची एक बाजू होती, दुसरी बाजू तू पाहिलीच नाहीये. सत्य कधी बदलणार नाहीये. हे ऐकून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग त्यानंतर दुष्यंतने या रहेजाला चांगलाच चोप दिला. रक्त बंबाळ होईपर्यंत त्याला मारला आणि पूजाला जे हवं होतं तेच घडलं. दुष्यंतला स्वतःबद्दलच लाज वाटली की मी पूजावर म्हणजेच गौतमीवर अन्याय केलाय. तिची बाजू ऐकून न घेता तिच्यावर घाणेरडे आरोप लावले आणि मग दुष्यंत हा चक्क पूजाला भेटायला गेला आणि तेथे त्याने स्वतःच्या गुडघ्यावर बसून हात जोडून पूजाची माफी मागितली. तो ढसाढसा रडायला लागला. पूजाला जे हवं होतं तेच घडलं. पण खरा ट्विस्ट तर त्यानंतर आलाय. कारण पूजाला असं वाटलं होतं की आता दुष्यंत ढसाढसा रडतोय, माझी माफी मागतोय, याचा अर्थ तो आता माझ्या हातात आलाय, माझ्या मुठीत आलाय. कृष्णाचा नवरा माझ्या मुठीत ग, असंच तिला वाटलं होतं.
पण आपला दुष्यंत हा जरी पूजावर प्रेम करत असला, त्याला कृष्णावरच्या प्रेमाची जाणीव अजून झालेली नसली तरी तो संस्कारी आहे, खूप चांगला मुलगा आहे. तो काय आई कुठे काय करतेचा अनिरुद्ध नाहीये की एकीकडे अरुंधती आणि दुसरीकडे संजना. त्यामुळे त्याने जेव्हा पूजाने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, पूजा त्याच्या जवळ यायला लागली, त्याच्या ओठांवर ओठ टेकून त्याला किस करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा दुष्यंतने पूजाला चक्क स्वतःपासून दूर लोटलं, झिडकारलं आणि म्हणाला, हे काय करतेस तू? पूजाला असं वाटलं की दुष्यंत रडतोय, दुःखी आहे, त्याला आपली चूक कळलीये, आपल्या चुकीची जाणीव झालीये, तर तो माझ्या हातात येईल, मला जवळ येऊ देईल. पण दुष्यंतने चक्क तिला दूर लोटलं आणि सुनावलं, नाही गौतमी, हे खूप चुकीचं आहे. आता माझं लग्न झालंय आणि मी कृष्णाचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य तो बोलला की आता माझ्यावर कृष्णाचा हक्क आहे, तुझा माझ्यावर काहीच हक्क नाहीये. आणि लग्न झालेलं असताना, एका पवित्र बंधनात असताना दुसऱ्या मुलीचा विचार करणं माझ्यासाठी पाप आहे, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. पूजाला जबर धक्काच बसला, तिचा खूप जळफाड झाला आणि तिने दुष्यंतला जाब विचारला, तू जर असं म्हणतोय की तुझं आणि कृष्णाचं लग्न झालंय आणि तुझ्यावर माझा हक्क नाहीये, फक्त त्या कृष्णाचा हक्क आहे, तू कृष्णाचा आहे, मग येथे कशाला आलाय? तू हे सगळं रडण्याचं, माफी मागण्याचं नाटक करतोय का? तेव्हा दुष्यंतने तिला समजावून सांगितलं, नाही गौतमी, हे सगळं नाटक नाहीये, मी तुझी माफी मागण्यासाठी आलोय. माझ्याकडून चूक झाली, मी तुझी बाजू नाही ऐकून घेतली, रहेजाने तुझ्याबरोबर जबरदस्ती केली, हा विचारच माझ्या मनात नाही आला. मला जे डोळ्यांना दिसलं तेच मी खरं मानलं की तू आणि रहेजाने एकमेकाच्या संगनमताने हे केलंय, तू माझा विश्वासघात केलाय, म्हणून मी तुझ्यावर चिडलो होतो. आणि आता जेव्हा मला सत्य कळलंय तेव्हा मी तुझी माफी मागतोय. पण याच्यापुढे आपल्यात काहीच होऊ शकत नाही, आपल्यात कोणताही संबंध होऊ शकत नाही, आपलं लग्न होऊ शकत नाही, आपलं लफडं होऊ शकत नाही. त्यामुळे पूजा ही चांगलीच चिडली. मग हे तर झालं मागच्या एपिसोडमध्ये, पण आता पुढे काय घडणार? तर मैत्रिणींनो, पुढे यापेक्षा अजून भारी ट्विस्ट येणार आहे. जेव्हा दुष्यंत असं काही बोलला तेव्हा पूजाला वाटलं असेल की जाऊ द्या, आज तर पहिला दिवस आहे, दुष्यंत हे बोललाय, त्याने मला दूर लोटलंय, पण हळूहळू मी त्याला स्वतःच्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढणार आणि त्याला स्वतःसाठी वेडं करणार, त्याच्याशी लफडं करणार, चॅटिंग करणार, मेसेज करणार, व्हिडिओ कॉल करणार, त्याला पुन्हा पुन्हा भेटणार आणि कृष्णा किती गावठी आहे, तुझ्या लायकीची नाहीये हे त्याला दाखवून देणार, सिद्ध करणार. आणि मग दुष्यंत फक्त माझा आहे, तो त्या कृष्णाचा कधीच होऊ शकत नाही. पण येथेच खरा मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण आपल्या कृष्णाला जरी या कारस्थानाबद्दल काही माहीत नसलं, पण तिची मदत स्वतः देवीआई करतीये. देवीआईने कौल दिला म्हणूनच कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय. देवीआईच्या इच्छेनेच त्यांचा संसार सुरू आहे आणि जेव्हा स्वतः देवीआई त्यांच्या पाठीशी आहे, मग कितीही पूजा आली तरी ती यांच्या संसाराला काहीच करू शकत नाही. त्यामुळे कृष्णाला अशी काहीतरी बुद्धी सुचणार. जेव्हा भक्तीने तिला फोन केला आणि सांगितलं की आपली पूजा गावी आलीये, कृष्णा खूप खुश झाली. भक्तीने हे सुद्धा सांगितलं की लवकरच आपल्या पूजाचं लग्न सुद्धा होईल, कारण माय लव डी या नावाचा तिला एक कॉल आला होता आणि तिचं कोणावर तरी प्रेम आहे आणि लवकरच आपल्या घरात सनई चौघडे वाजणार आहे. त्यामुळे कृष्णा खूप खुश झाली. घरचं लग्न आहे, होऊ दे खर्च, असं म्हणून तिने चक्क दुष्यंत आणि पूजाची भेट घडवण्याचं ठरवलंय. आणि दुष्यंत पूजाची भेट होणार म्हणजे पूजाचं आणखीन एक कट कारस्थान, तिचं सत्य दुष्यंतला समजणार. आपल्या सगळ्यांना माहितीये की जी पूजा कोल्हापूर आहे, सोफिस्टिकेटेड मॉडर्न पुण्याची पूजा कोल्हापूर आहे, ती पुण्यात पूजा कोल्हापुरे नाही राहत, तर पुण्यात गेल्यावर तिची गौतमी केळकर बनते. तिचा जन्म पुण्यात झालाय, ती एका मोठ्या घराण्यातील मुलगी आहे. तिचे बाबा मोठे बिझनेसमॅन आहे आणि देशविदेशात फिरत असतात, मीटिंग्स घेत असतात. पण हे सगळं सत्य तिने दुष्यंतला सांगितलंय. खरं सांगायचं तर हा सगळा बनाव तिने दुष्यंत समोर रचलाय की मी पूजा कोल्हापुरे नाही तर चक्क गौतमी केळकर आहे. आणि जेव्हा दुष्यंत हा तिच्या घरी येईल तेव्हा त्याला हे सत्य समजणार. मग हे सगळं घडणार तरी कसं? तर सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा गौतमीला भेटून घरी येणार, तेव्हा त्याच्या हृदयावरचं एक मोठं ओझं उतरलेलं असेल. तो कृष्णाशी सुद्धा खूप छान बोलणार, कारण
तुम्ही तुमच्या ऑफिसमधील त्या मैत्रिणीला भेटा आणि सगळे गैरसमज दूर करा, तिची माफी मागा, असं कृष्णानेच दुष्यंतला समजावून सांगितलं होतं. त्यामुळे दुष्यंत कृष्णावर खुश असेल. गौतमीला भेटून आलाय म्हणून त्याच्या हृदयावरचं ओझं सुद्धा कमी झालेलं असेल आणि तो कृष्णाशी छान बोलणार. तेव्हा कृष्णा त्याला सांगेल, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मला तुम्हाला माझ्या बहिणीला भेट घडून द्यायची आहे. दुष्यंत म्हणणार, तुझी बहीण भक्ती ना, तिला तर मी भेटलोय, त्यात काय भेट घडून द्यायची आहे. कृष्णा दुष्यंतला सांगेल, भक्ती नाही, भक्ती तर माझी एकच बहीण आहे, पण मला आणखीन एक बहीण आहे, पूजा नावाची. दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसेल. तो कृष्णाला विचारणार, तुला आणखीन एक बहीण आहे का? कृष्णा सांगेल, हो. दुष्यंत तिला विचारणार, मग लग्नात तर नाही भेटली? कृष्णा त्याला सांगेल, ती आमच्या लग्नात नव्हती आली, आपलं लग्न हे घाईगडबडीत ठरलं ना, आणि त्यानंतर ती पुण्याला असते, नोकरी करते मोठ्या ऑफिसात, तुम्ही करतात तशी, त्यामुळे तिला वेळ नाही भेटला. पण आता ती गावी आली आहे, आपण तिला भेटायला जाऊया. कृष्णा पूजाचं खूप कौतुक करणार की पूजा एकदम नक्षत्रासारखी आहे, खूप सुंदर आहे, तिला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. दुष्यंतला सुद्धा उत्सुकता लागेल की ही पूजा नेमकी आहे तरी कोण? कृष्णाशी अशी कोणती बहीण आहे जी नक्षत्रासारखी सुंदर आहे आणि शिकून पुण्यामध्ये नोकरी करते, एकदम स्टँडर्ड सोफिस्टिकेटेड आहे. आणि कृष्णा ही चक्क दुसऱ्या दिवशीच दुष्यंतला घेऊन आपल्या घरी सावित्रीच्या घरी पोहोचणार आणि पूजाला याबद्दल काहीच माहीत नसेल. पूजाला सरप्राईज द्यायचं तिने ठरवलं असेल. एकीकडे पूजा ही स्वप्न रंगवत असणार की आता मी दुष्यंतला माझ्या जाळ्यात ओढणार, दुष्यंत बरोबर लग्न करणार, रांगणे पाटील घराण्याची सून बनून ऐश्वर्यात लोळणार. पण तिच्या सगळ्या स्वप्नांची रांगोळी चक्क कृष्णा करणार आहे, ते सुद्धा कोणताही प्लॅन न बनवता, कोणतंही कट कारस्थान न करता. कारण म्हणतात ना, सत्याला कधीच पराभव पत्करावा लागत नाही, तर असत्याची नेहमी हार होत असते. असत्य कितीही दिवस टिकलं, मग शेवटी ते एक ना एक दिवस हरणारच असतं. आणि पूजाचं हे सगळ्यात मोठं असत्य म्हणजेच तिचं सगळ्यात मोठं सत्य, तिचा खोटाडेपणा दुष्यंत समोर येईल. कृष्णा ही चक्क दुष्यंतला घेऊन आपल्या घरी पोहोचणार. ती धावत पळत घरामध्ये जाईल, तिला पूजा समोर दिसणार आणि ती पूजाला घट्ट मिठी मारेल. पूजा काही बोलणार, चिडणार, कृष्णाला झिडकारणार, दूर लोटणार. त्याच्या आधीच दुष्यंत कृष्णाच्या मागे मागे येईल. कृष्णा म्हणेल, पूजे पहा, मी तुला भेटण्यासाठी कोणाला आणलंय. पूजा मागे पाहणार तर तिच्या समोर चक्क दुष्यंत असेल आणि कृष्णा दुष्यंतला सांगणार, दुष्यंत सरकार पहा, ही माझी बहीण पूजा कोल्हापुरे. तेव्हा गौतमीला पाहून, पूजाला पाहून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण त्याच्यासमोर जी मुलगी उभी असेल ती गौतमी केळकर असेल आणि कृष्णा तर सांगतीये ही माझी बहीण पूजा कोल्हापुरे. कारण दुष्यंतला जेव्हा पूजा भेटली होती, गौतमी भेटली होती, तेव्हा सुद्धा तिने हेच सांगितलं होतं की मी तुझ्या गावाच्या बाहेरच ट्रॅव्हल करते, आपण तेथेच भेटूया. पण ही मुलगी इतकी मोठी खोटाडी आहे हे दुष्यंतला पहिल्यांदाच समजणार. कृष्णा त्याला सांगणार, ही माझी बहीण पूजा कोल्हापुरे आहे. आणि दुष्यंत म्हणेल, अरे ही तर गौतमी केळकर आहे. तेव्हा गौतमीला पूजाला काय उत्तर द्यावं हे समजणारच नाही. तिची बोलतीच बंद झालेली असेल. कारण तिचं एक सत्य, सगळ्यात मोठं सत्य दुष्यंतला समजलेलं असेल. खरं सांगायचं तर जेव्हा पूजाला पुण्यात नोकरी करायची होती तेव्हा पूजा कोल्हापुरे या नावाने ती पुण्यात नोकरी करू शकत होती. त्यासाठी गौतमी केळकर नावाचा बनाव रचण्याचा तिला काहीच गरज नव्हती. पण मी पुण्याचीच आहे, मी गावातली नाहीये, मी खूप सोफिस्टिकेटेड मॉडर्न आहे हे दाखवण्यासाठी, आपल्या मित्रमैत्रिणीवर ऑफिसमध्ये इम्प्रेशन मारण्यासाठी तिने हा सगळा बनाव रचला होता. आणि स्वतःच्या पायावरच तिने धोंडा मारून घेतलाय. असं म्हणतात ना की खरं बोललं तर ते लक्षात ठेवण्याची गरज नाही राहत, कारण ते सत्य असतं. पण खोटं बोललं तर ते लक्षात ठेवावं लागतं, कारण कधी ते घडलेलंच नसतं. आणि खोटाडेपणा कधीच तुमची साथ सोडत नाही, एक ना एक दिवस ते परत येतं. गौतमीचं म्हणजेच पूजाचं सुद्धा तेच झालंय. दुष्यंतला मिळवण्यासाठी तिने एवढा मोठा बनाव रचला आणि फक्त तिचं एक असत्य हे दुष्यंत समोर आलं आणि तिचं सगळं कटकारस्थान उघडं पडलंय. दुष्यंतला समजणार की ही पूजा कोल्हापुरे आणि आजपर्यंत तिने आपल्याला फसवलंय. फक्त रहेजाची गोष्ट कदाचित खोटी असेल
आपला गैरसमज झाला असेल, पण ही मुलगी तर पूर्णच्या पूर्णच खोटारडी आहे. तिने स्वतःची खरी ओळख आपल्यापासून लपवली आहे. आपल्याच गावची पूजा कोल्हापुरे आणि पुण्यात येऊन तिची गौतमी केळकर बनली. तिने आपल्याला सांगितलं की मी तर गौतमी केळकर आहे, मी पुण्यात राहते, पुण्यात माझा जन्म झालाय, माझे बाबा हे मोठे बिझनेसमॅन आहे, देश विदेशात फिरत असतात. त्यामुळे दुष्यंत हा तिच्यावर खूप चिडणार. तो कृष्णासमोर तर पूजाला काहीच नाही बोलणार, रागारागाने तेथून निघून जाईल. पण त्यानंतर पूजा जेव्हा त्याला भेटायला येईल आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल की तिने गौतमी केळकरचा बनाव का रचला होता, तेव्हा दुष्यंत तिच्यावर खूप चिडणार आणि तिला म्हणणार, तू माझ्याशी बोलूच नको, तुझ्यासारख्या खोट्या माणसाशी मला बोलण्याची इच्छाच नाहीये. किती खोटारडी आहे तू. जी मुलगी स्वतःच्या आईबापाचं नाव, स्वतःचं आडनाव लपवू शकते, स्वतःची खोटी ओळख निर्माण करू शकते, तिच्याकडून खरेपणाची काय अपेक्षा धरायची. आणि दुष्यंत हा पूजासमोर कृष्णाचं गुणगान करणार की कृष्णा किती खरी आहे, किती इमानदार आहे, सच्ची मुलगी आहे आणि तू तिची बहीण आहे. मला लाज वाटते तुला तिची बहीण म्हणताना. तुम्ही बहिणी कशा असू शकतात. तेव्हा पूजा ही आपली सगळी खतखत बाहेर काढणार आणि म्हणणार, नाहीये ती माझी बहीण, ती कृष्णा उकिरड्यावरून उचलून आणलीये. तिने माझ्या बाबांना खाल्लं, तिने मला खूप त्रास दिला. पण दुष्यंत हे कृष्णाविरुद्ध नाही ऐकून घेणार. तो गौतमीवर, पूजावर ओरडणार आणि म्हणणार, गप्प बस, तुझी लायकी नाहीये कृष्णाविरुद्ध बोलण्याची. कोठे कृष्णा आणि कोठे तू, खोटारडी कुठली. आणि दुष्यंत हा पूजाचं काहीच न ऐकता तिला झिडकारून तेथून निघून जाईल. त्यामुळे पूजाचा खूप मोठा पोपट होईल. ती आणखीन चिडेल, पण तिच्या हातामध्ये आता काहीच राहिलेलं नसेल. तिच्या हातातून दुष्यंत हा कायमचा निघून गेलेला असेल. मग आता यापुढे काय होणार. तर मैत्रिणींनो, यापुढे मात्र खरंच खूप मोठे मोठे ट्विस्ट येणार आहे. कारण पूजा ही काही हार मानणाऱ्यातली नाहीये. दुष्यंत हा पुन्हा एकदा तिच्या मुठीत येता येता राहून गेलाय आणि हे सगळं कृष्णामुळे झालंय. जर कृष्णा दुष्यंतला घेऊन घरी आली नसती तर दुष्यंतला माझं सत्य समजलंच नसतं, माझी खरी ओळख समजलीच नसती आणि रहेजाच्या प्लॅनमुळे मी दुष्यंतला पुन्हा एकदा माझ्याजवळ आणलं असतं असं पूजाला वाटेल आणि ती कृष्णाविरुद्ध आणखीन कटकारस्थान करणार. म्हणजे फिरून सवरून मालिका तेथेच पोहोचणार आहे की कृष्णाविरुद्ध कोणीतरी काहीतरी कटकारस्थान करणार आणि कृष्णाला त्यातून बाहेर पडायचं असेल. पण हे सगळं होत असताना आता दुष्यंतच्या मनात पूजाबद्दल जो सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता की तिची काहीच चूक नव्हती, रहेजाने तिच्यावर जबरदस्ती केलीये, तो एका दिवसातच संपून जाणार आहे आणि दुष्यंतला कृष्णाची किंमत कळणार आहे. जर आपलं एखाद्यावर प्रेम जडायचं असलं तर समोरची व्यक्ती किती खरी आहे, किती चांगली आहे, इमानदार आहे, मनाची चांगली आहे हे कळायला हवं. आणि दुष्यंतने जेथे पूजाशी, गौतमीशी प्रेम केलं होतं, तिच्यावर प्रेम केलं होतं, तेथे ती किती चुकीची आहे, खोटारडी आहे, निर्लज्ज, नालायक आहे हे दुष्यंतला समजलंय. तेथेच घर में पडा हो सोना तब काहे का रोना असं आपण म्हणतो की कृष्णा सारखी सोन्यासारखी मुलगी, खरा हिरा त्याच्या घरात आहे, त्याच्या आयुष्यात आहे, त्याची स्वतःची बायको आहे. मग त्या खोटाड्या पूजासाठी रडत बसण्यापेक्षा कृष्णावरच प्रेम करायला काय हरकत आहे, तिच्यासाठी जगायला काय हरकत आहे असं दुष्यंतला वाटणार. आज ना उद्या दुष्यंतचं कृष्णावरचं प्रेम हे जागं होईल. लग्नानंतर होईलच प्रेम हे आपल्या सर्वांना माहिती आहे की सहवासाने प्रेम होत जातं. आणि जेव्हा दुष्यंत आणि कृष्णा मागील अनेक महिन्यांपासून एकत्र राहत आहे आणि पुढे सुद्धा ते एकत्रच राहणार आहे, तेव्हा दुष्यंतच्या सुद्धा लक्षात ही गोष्ट येईल की कृष्णाला आपण का कमी समजतोय. ती गावातील मुलगी आहे, शेतात काम करते, शिकलेली नाहीये, आपल्यासारखी शहरातले मॅनर्स तिला कळत नाही, म्हणून तिला स्वतःपासून दूर करणं, तिच्यावर प्रेम न करणं, तिला बायकोचा दर्जा, बायकोचा हक्क न देणं हे खूप चुकीचं आहे. हे दुष्यंतच्या लक्षात येईल आणि हळूहळू तो कृष्णाच्या प्रेमात पडणार. म्हणजेच आता हे पूजाचं प्रकरण झाल्यानंतर हे पूजाचं प्रकरण कृष्णा आणि दुष्यंत यांच्या प्रेम कहाणीच्या पथ्यावरच पडणार आहे. हळूहळू या प्रकरणानंतर आपल्याला रोमांस पाहायला मिळेल. कृष्णाच्या बाजूने तर तो आपण पाहतच होतो की कृष्णा ही दुष्यंतच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि दुष्यंत बरोबर आयुष्याच्या शेवटापर्यंत राहायचं असं तिने ठरवलंय. पुढील 7 जन्म दुष्यंतच आपला नवरा बनला पाहिजे अशी तिची इच्छा आहे. पण
दुष्यंतकडून तिला कोणताच रिस्पॉन्स मिळत नव्हता, कोणतंच प्रेम मिळत नव्हतं. त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची. पण आता दुष्यंतचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडणार आहे. ज्या दुष्यंतला आपण नेहमी कृष्णावर ओरडताना पाहिलंय, चिडताना पाहिलंय, त्या दुष्यंतला आता आपण कृष्णाकडे प्रेमाने पाहताना पाहणार आहे. म्हणजे दुष्यंत हा कृष्णाकडे प्रेमाने पाहणार. कृष्णा त्याच्यावर ओरडली तरी तो हसतच राहणार, कृष्णाकडे पाहून स्माईल करणार. त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्याला फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच दिसणार आहे. आणि कृष्णाला परत परत पाहण्यासाठी, तिच्या जवळ राहण्यासाठी दुष्यंत एकानंतर एक प्लॅन बनवणार. कारण कृष्णा किचनमध्ये आहे तर दुष्यंत हा किचनमध्ये येणार. कृष्णाला काही स्वयंपाक बनवायला जमत नाहीये तर दुष्यंत तिला ते शिकवणार. कृष्णा एखाद्या अडचणीत सापडली तर दुष्यंत तिच्यासाठी धावून जाणार. आणि हे सगळं पाहून घरातील बाळजाबाईचा चांगला जळफाट होईल एवढं मात्र नक्की. पण कृष्णा आणि दुष्यंतच्या या प्रेम कहाणीला, या रोमांसला कोणाचीच नजर लागणार नाही. म्हणजे जेव्हा दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडेल तेव्हा या मालिकेमध्ये खूपच भारी ट्विस्ट येतील आणि त्यांची एक गोड प्रेम कहाणी, क्यूट रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे. शहरातला शहरी बाबू असलेला दुष्यंत आणि आपली गावातली रांगडी कृष्णा यांचा रोमांस हा एका वेगळ्याच लेव्हलवर असेल. आजपर्यंत आपण असं पाहिलंय की शहरातील मुलगी आणि गावचा रांगडा यांच्यामध्ये रोमांस होतो, ती पाहायला मजा येते. पण या मालिकेमध्ये हे एक युनिक आहे, हे एक वेगळेपण आहे की शहरातला दुष्यंत आणि गावातली कृष्णा, जी शेतकरी मुलगी आहे, जी जास्त शिकलेली नाहीये पण खूप हुशार आहे, इमानदार आहे, निस्वार्थी आहे, मनाची चांगली आहे, सोन्यासारखं मन आहे तिचं, अशा कृष्णाचं आणि अशा दुष्यंतचं एकमेकांवर जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा त्यांची प्रेम कहाणी खूपच भारी असते, पाहण्यासारखी असते एवढं मात्र नक्की. तर जेव्हा मागील काही आठवड्यामध्ये कृष्णाला फक्त त्रास होत होता, तिच्याबद्दल एकानंतर एक कट कारस्थाना होत होती, तेव्हा ही मालिका पाहायला मजाच येत नव्हती. हे सगळं काय चाललंय, काय पोरखेळे असंच वाटत होतं. पण आता या पूजाच्या प्रकरणानंतर, दुष्यंतला तिचं सत्य समजल्यानंतर मात्र खूपच भारी ट्विस्ट येणार आहे. आणि कृष्णा आणि दुष्यंतची एकदम प्यारवाली लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे एवढं मात्र नक्की. आणि एकदा का दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडला, मग हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणणार आणि मग त्यांचा रोमांस सुरू होईल. आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला छोटा दुष्यंत किंवा छोटी कृष्णा सुद्धा पाहायला मिळतील. कृष्णा ही लवकरच आई बनणार अशी सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते. आणि एकदा का दुष्यंत आणि कृष्णाचं बाळ या जगात आलं, कृष्णा आई बनली की मग तिच्या विरुद्ध कट कारस्थान करणारे गप्प बसतील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा या मालिकेचा मागील आठवडा आवडला ना, जेथे कृष्णाला जास्त त्रास नाही झाला, तर पूजाने दुष्यंतबद्दलच सगळा प्लॅन तयार केला. आणि त्यानंतर आता पुढील आयुष्यात, पुढील एपिसोडमध्ये जे काही भारी घडणार आहे की पूजाचं सत्य दुष्यंतला समजेल आणि त्यानंतर दुष्यंतला कृष्णाची किंमत कळेल की कृष्णा ही किती खरी आहे, किती चांगली आहे. हे सगळं पाहायला तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? तुम्हाला सुद्धा हळद उचली कुंकू हसलं ही मालिका आता आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आता तर खरी मालिकेला सुरुवात झाली आहे, जेथे दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडणार आणि कृष्णाची किंमत त्याला समजणार आहे की कृष्णा खरंच किती चांगली मुलगी आहे. तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.